तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनल गोष्ट शेतकऱ्याची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दुग्ध व्यवसायामध्ये पावसाळ्यात कशा प्रकारे नियोजन आणि कशा प्रकारे बदल करावा लागतो याबद्दल माहिती सांगत आहे। तर हे बघू शकता अजय काळे यांच्या स्वराज्य डेअरी फार्मवर कशा प्रकारे स्वच्छता ठेवली जाते। अशा प्रकारे पाईपनं धुवून सर्व गोठा स्वच्छ करून म्हशी धुल्यानंतर आणि सर्व जे जाळी वगैरे आहे त्याच्यावर पण मच्छर बसू नये यासाठी पण काळजी घेतली जाते। आणि हे जे प्रयोग आपण पिशव्यामध्ये पाणी भरून ठेवलेला आहे हा पण प्रयोग त्यांनी पूर्ण गोठ्यामध्ये बघू शकता कशा प्रकारे पन्नीमध्ये पाणी भरून बांधलेलं आहे। आणि सकाळी गोठा व्यवस्थापन धुल्यानंतर म्हशी धुल्यानंतर अशा प्रकारे चारा पण नियोजन सकाळी हे करतात। तिकडं त्या झोपड्यामध्ये कुट्टी केलेला चारा तर म्हशीला टाकत आहेत। बघू शकता म्हशी कशा आवडीने आता खात आहेत। तर नियोजन आणि टाईम आपला वेळ जनावरांना जर एक टाईम ठेवून त्यांना जर अन्न अशा प्रकारे चारा नियोजन दिला तर चांगल्या प्रकारे आणि गोठ्याची स्वच्छता ठेवणं आता पावसाळ्यामध्ये आपल्याला गरजेचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे त्यांचा पाईप आहे आणि या पाईपाच्या माध्यमातून लाईट आल्यानंतर धुवून टाकतात। आता हे बघू शकता कशा प्रकारे मेहनत वरी फॅन चालू आहेत कारण माशा वगैरे लागू नये। आणि हे पाईपामध्ये बघू शकता सर्व गोठा स्वच्छ झालेला आहे। आता पावसाळ्याचे दिवस आहे, शेतीचे कामं पण चालू आहेत, तरी पण या धावपळीच्या काळामध्ये पण त्यांनी दुग्ध व्यवसायाला चांगल्या प्रकारे ठेवलेलं आहे आणि मेहनत पण घेतात आणि शेतीचे कामे करत सकाळी पण सगळं चारा नियोजन वगैरे करत राहतात। तर हे बघू शकता यांचं शेडपासून चारा व्यवस्थापन थोडं दूर आहे, त्यासाठी गाडी बैलातून चारा आणतात। सकाळी चारा कापून गाडी बैलात आणल्यानंतर तर हे बघू शकता अशा प्रकारे या कुट्टीमधून चारा काढला जातो। हे बघू शकता ही कुट्टी मशीन आणि इथं चारा बारीक केला जातो। आणि हे बघू शकता हे नेपियर गवत याची हाईट 10-12 फूट झालेली आहे। आणि इकडं हे कुटार आपलं हरभऱ्याचं कुटार आहे। आणि अशा प्रकारे यांचं नियोजन आता ढगाळ वातावरण आभाळ पावसाळ्याचे दिवस आहेत आणि याच्यामध्ये म्हशीचं संगोपन दुग्ध व्यवसायामध्ये खूप लक्ष देणं गरजेचं आहे। तर हे अशा प्रकारे सर्व नियोजन आपले दुग्ध व्यवसाय डेअरी फार्म सांभाळून शेतीचे पण कामं आता करण्यासाठी यांना जावं लागतं आणि अशा प्रकारे मेहनत शेतकरी पुत्रांना घ्यावी लागणार आहे। तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि दुग्ध व्यवसायाबद्दल शेती व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे। त्यासाठी नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। आणि ही माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये लिहा आणि तुमच्याकडे काही वेगळ्या गोष्टीचे प्रयोग असतील तर ते पण नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय जवान जय किसान।